चल चल बच्चा पटपट. पण काय करतो इथे? अरे काय करतो काय? एक्सरसाइज करायला आलोय. अजून काय? यार किती गरम होतंय. मस्त जिमला गेलो असतो, एसी मध्ये केले असतो एक्सरसाइज. तुला पण इथे गरमीत यायचंय. मला नव्हतं जायचं तिकडे. का? त्या राधिकाचं आज इनॉग्रेशन आहे ना, तिचं तोंड नव्हतं बघायचं मला. सोड ना, इग्नोर करायचं आपण. असं कसं इग्नोर करायचं? नाही, आज ती जास्तच आगाऊपणा करणार ना. मुद्दाम पुढे पुढे करणार माझ्या, दाखवायला की बघा आम्ही काय काय केलं म्हणून. हे बघ, नुसतं ऑफिस बिफिस उघडल्याने कुणी बिझनेस वुमन होत नाही. बिझनेस करायला अक्कल लागते, अक्कल. तिच्यापाशी काडीची अक्कल नाही. 4 टाळकी जमून ठेवली आहेत आणि त्यांना नुसतंच पुढे पुढे करायचं आणि दाखवायचं, बघा बघा मी कसं बिझनेस करते. याला काय अर्थ आहे का? मूर्ख आहे एक नंबरची. मला एक सांग, तू सकाळपासून तिच्याबद्दल बोलतोय, तुला इन्सिक्युअर वाटतंय का? काही काय, मला कशाला इन्सिक्युअर वाटत? घाबरतोस कशाला एवढा? मी नाही घाबरत ना तिला, प्लीजच. ओके ओके फाईन. बरं चल ना, जाऊया. नाही तू खूप गरम होतं ना. बच्चा आता ती, बरं ठीक आहे, तू काम कर, तू त्या वहिनीला फोन कर. ही जर घरी असेल तर मी येणार नाही, नसेल तर ओके थांब. हॅलो. अगं ही गुड फॉर नथिंग घरी आहे का? अगं नाहीये. हा मग गेली का ऑफिसला? अगं म्हणजे ती घरी नाहीये, बाहेर पडलीये. पण ऑफिसला नाहीये गेलेली. कारण ती घरातल्याच साडीत बाहेर पडली. अरे यार बरं मग ठीक आहे. मग ती कधी घराच्या बाहेर पडली ना की प्लीज कळव. हो सांगते. ओके बाय. काय म्हणाली? काही नाही, गेलीये बाहेर कुठेतरी, पण कुठे गेली माहिती नाही. आणि घरच्याच कपड्यांमध्ये. ती इनॉग्रेशनला घरच्या कपड्यांमध्ये नसेल ना गेली? काय कोणास ठाऊक गेली असेल ती, काय तशी जाऊ शकते. शी यार, तिला काहीच कसं कळत नाही कपड्यांचं. कपड्यांचं काय तिला काहीच कळत नाही. नाना मला आश्चर्य वाटतं ते राधिकाच्या सहनशक्तीचं. एखादी व्यक्ती इतकी शांत, इतकी समजूतदार, इतकी सहनशील कशी काय असू शकते? स्वभाव असतो एकेकाचा. हो पण कधीतरी तर राग येईल ना, कधीतरी त्रास होईल. मी राधिकाला कधीही चिडचिड करतानाही पाहिलेलं नाहीये. किती वाईट दिवसातनं गेलीये ती, पण तरीही लढतीये शांतपणे. किती संकट आली आहेत तिच्यावर, पण तरीही ती उभी आहे ठामपणे. काय असंच असतं का समिधा? सोनं किती तापवलं तरी त्याचं तेज झळाळी कधीच कमी होत नाही. राधिकानं जेवढं काही सहन केलंय, जितकं आयुष्यात सोसलंय, त्यामुळेच तर तिच्या सहनशक्तीचा कस लागला आणि त्यामुळेच ती खंबीर झाली. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. म्हणूनच तर खूप खूप कौतुक वाटतं तिचं. नाही वाढणार. कारण कसं आहे, राधिकेसारखा विचार करणारा फार थोडे असतात. मी तर म्हणेन प्रत्येक स्त्रीनं राधिकेसारखं स्वाभिमानी असायला हवं. होत असलेल्या अन्यायाविरुद्ध प्रत्येक स्त्रीनं आवाज उठवायला हवा, पण संयमात. मी म्हणतो राधिकेसारखी जर जिद्द ठेवली ना, तरच बायकोला कमी लेखणाऱ्या पुरुषांचे डोळे उघडतील. अगदी खरं बोललात नाना तुम्ही. संसारात एकमेकांचा आदर करता आला पाहिजे. हो बरोबर आहे. पण असं प्रत्येकाला वाटलं तर, सगळ्यांनी एकमेकांचा आदर ठेवला तर उपयोग आहे ना, नाही तर काय उपयोग आहे? अगं आई, तुला एक्झॅक्टली काय म्हणायचंय? अरे ती चित्रा, राधिकाची वहिनी, तिला मी विचारलं आता की तू उद्घाटनाला कधी जाणार आहेस, तर टाळाटाळ करायला लागली उत्तर द्यायची. चांगलं सुनावलं तिला. मग बापरे, मग वैतागली असणार ती. पण राधिका काय म्हणाली? अगं राधिका घरात कुठे होती? अगं पण समिधा आणि ती एकत्र जाणार होती ना? हा, अशी कुठे गेली अचानक राधिकाताई? त्या चित्रालाही माहिती नव्हतं. म्हणाली माझ्याकडे निरोप ठेवलाय की तुम्ही सगळे पुढे व्हा म्हणून. बरं, नाही आपण निघूया हवं तर. पण राधिका येणार आहे कशी? हो, ती कदाचित त्या सुबोधडी रेवती बरोबर येणार असेल. पण आपण निघूया. आपण कशाला वाट बघायची? चला. हो, मला माहितीये राधिका कुठे गेलीये. मग कुठे गेल्यात सांग ना. हिशोब चुकते करायला. अरे नाना आले. या या या. नमस्कार. समूर्ती अजून आली नाही. आले कुठे? अहो मी तुम्हाला सांगितलं ना, ती चित्रा म्हणाली की राधिका इथे पोचेलच. कुठेतरी जाऊन येणार होती ते ना. माहितीये का मला, पण बराच वेळ झाला म्हणून विचारतोय. नानाजी, आम्ही पण केव्हापासून वाट बघतोय. कुठे गेलेत आम्हालाच माहित नाही. येईल.
काळजी करू नका, येईल वेळेवरती. माहिती म्हणजे पंकज कुठे झाला? पार्क करतोय गाडी. हा, येतील त्या, आपण आतमध्ये जाऊयात तोपर्यंत. बहिणी येतील. हा, या या चला. या. चल ना, बस झाली ना एक्सरसाइज, गेली असेल ती आता. नाही गेली. तुला कसं माहिती नाही गेली? समोर येते ती. अरे ही काय करते इथे? तुला म्हणलं नाही इथे सुद्धा आगाऊपणा करणार. ते इथे याची काय गरज येईल? या या राधिकाजी, आलात? काय उद्घाटन कॅन्सल झालं वाटतं? वा वा, बरं झालं इन वे. नाही, मी शनाला सांगतच होतो की राधिकाला झेपणारी गोष्ट नाहीये ही. तुम्ही माझा विचार करत होता? माझा नाही, चांगलंय तुमच्यासाठी. काय आपल्या कॉम्पिटिटरचा विचार करायलाच हवा ना. कॉम्पिटिटर? ही हसी? हे असे बकुळासारखे कपडे घालून काय बिझनेस करणार आहे ही? आणि स्वतःचं नाव ठेवलंय कंपनीला, राधिका मसाले. नाही, नुसतं राधिका मसाले नाही, राधिका मसाले इंटरनॅशनल कंपनी. राधिका, मी काय म्हणतो, हे कशाला उगीच करत बसलीस तू? हा, बिझनेस इज नॉट युअर कप ऑफ टी. तुझ्यासारख्या सामान्य गृहिणीनं एखादं छोटंसं लोन काढावं, त्याच्यामध्ये एखादं ब्युटी पार्लर टाक किंवा एखादं शिलाई मशीन घेऊन ये ना. काहीतरी छोटी मोठी कामं करता येतील तुला. बिझनेस वगैरे कुठे विचार करतेस तू? घरात झाडू मारणं आणि एवढी मोठी कंपनी सांभाळणं फार वेगळ्या गोष्टी आहेत. जाऊ दे, कशाला पडते याच्यामध्ये. बरंच झालं तुझं उद्घाटन कॅन्सल झालं. हा, तुला बिझनेस करणं आयुष्यात जमणार नाही ग, कारण तू एक अतिसामान्य गृहिणी होतीस, आहेस आणि राहशील. कॉमन हाऊसवाईफ. होते लोणचे, मसाले आणि पापड वगैरे बनवणार. झालं तुमच्या दोघांचं हसू का अजून काही बाकी आहे? झालंय झालं, आमचं सगळं बोलून झालंय. निघतो आम्ही. चल चने. पण मला बोलायचंय. काय अजून बोलायचंय? हो, आणि आज मी बोलणार आणि तुम्ही ऐकायचंय. नाहीतरी काय करतो वेगळं. बोल. जाऊ दे चने, आपलंही काय जाते. बोल, काय बोलायचंय? मी आज जे बोलणार आहे ना ते शेवटचं. तुम्ही काय म्हणालात मला? अतिसामान्य? हा, प्रत्येक माणूस सुरुवातीला सामान्यच असतो. जोपर्यंत त्याला त्याच्यातल्या असामान्यत्वाची ओळख होत नाही ना, तोपर्यंत तो सामान्यच असतो. पण जेव्हा त्याला त्याच्यातल्या असामान्यत्वाची ओळख होते ना, तेव्हा मात्र जगाला त्याची दखल घ्यावीच लागते. जसं आता तुम्ही तुमच्या बच्चाला सांगत होतात ना माझ्याबद्दल, तसं तुमच्याही नकळत तुम्ही माझी दखल घेतच होतात की नाही? असो, मी तुमचे आभार मानायला आली आहे. खरंच मनापासून मनापासून थँक्स. कारण तुम्ही माझा कधी अपमान केला नसता, माझी हेटाळणी केली नसती, तर मला माझ्यातलं वेगळेपण कधी कळलंच नसतं. ज्या पापड, लोणची, मसाल्यांना तुम्ही नावं ठेवली, त्याच्याच जोरावर आज ALF पेक्षाही मोठं ऑफिस मी घेतलंय.
मिस्टर गुरुनाथ सुभेदार, तुम्ही माझी हेटाळणी केली. काय ते गुड फॉर नथिंग, तुला कोणी कामावरती ठेवणार नाही, तुला काही काम जमणार नाही, तुला काहीच जमणार नाही. चार चौघात माझा अपमान केला, माझ्या माणसांचा अपमान केला, सगळं सगळं सहन केलं मी. मी सामान्य आहे काय? पण तुम्ही अतिसामान्य आहात. तुम्ही अतिसामान्यांपेक्षाही खालच्या थराला जाऊन वागला. या भयाडला हाताशी धरून प्रत्येक वेळेला माझ्या कामात मोडता आणण्याचा प्रयत्न केला. माणुसकीची पायरी सोडून वागलात तुम्ही. पण काय झालं शेवटी? विजय कोणाचा झाला? माझा, माझ्या स्वप्नांचा, माझ्या स्वत्वाचा. प्रत्येक वेळेला आपल्या बायकोला मूर्ख, बेअक्कल, भैताड समजत आला. पण आज तीच बायको एका कंपनीची मालकीण आहे. वा वा, नाही छान आहे सगळं, पण इथे काय तुझी ही यशोगाथा सांगायला आलीस का तू? ती तर तुम्हाला दिसेलच. मी फक्त तुम्हाला इतकंच सांगायला आली आहे का कुठल्याही स्त्रीला आणि कुठल्याही व्यवसायाला कमी लेखू नका. मग तो मसाल्यांचा व्यवसाय असो अथवा ब्युटी पार्लरचा, कुठलाही व्यवसाय असो. नाही, कारण कुठलाही व्यवसाय करायला अक्कल लागते. अशा वेळेला बायकांना कमी लेखणाऱ्या तुमच्यासारख्या पुरुषांचं जनरल नॉलेज कुठे जातं? नाही, आता बाईनं घरात बसून रांधा वाढा उष्टी काढा करण्याचा काळ संपला. बाई दुसऱ्या ग्रहावरती जाऊन पोचली, माहिती नाही तुम्हाला? आपल्यापेक्षा लहान वयाच्या कमी बुद्धीच्या पोरीला हाताशी घेऊन चार चौघात मिरवणं एवढंच तुम्हाला माहिती. यातच तुम्ही धन्यता मानणार. तुम्हाला काय कळणार हो बाईची महती? निर्मिती ही बाईच्या रक्तात असते, म्हणून तुमच्यासारख्या पुरुषांना ती जन्माला घालते. खरं तर स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक असायला पाहिजे. त्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे. मलाही तुमची साथ हवी होती. तुमच्या साथीनं मी संसार केला असता. मला काही हौस नव्हती भांडायची, तुमच्या बरोबर स्पर्धा करायची. पण तुम्ही माझ्यावरती ही वेळ आणली. तुम्ही तर सांगितलं असतं प्रेमानं का राधिका अशी मागे पडू नकोस, चल माझ्या बरोबर, माझ्या साथीनं तू काम कर. तर नसता केला मी स्वतःत बदल. नवऱ्याला सुखी ठेवण्यासाठी बाई कुठलंही रूप धारण करू शकते, काहीही करू शकते. ती काहीतरी वेगळं करू पाहते आणि करून दाखवतेच. पण बायकोवरती एकदा मूर्ख बावळट असल्याचं लेबल चिकटवलं ना, का तुम्ही पुरुष दुसऱ्या बाई बरोबर फिरायला मोकळे. पण आम्हा बायकांचं तसं नसतं. आम्ही माहेर सोडून सासरी येतो, इथल्या जमिनीत रुजतो, वाढतो, फुलतो. नवरा, त्याचं घर, सगळं काही सर्वस्व मानतो. आणि कितीही मोठं झालं ना तरी आपलं मूळ सोडत नाही. तुमच्यासारखं नाही माझं. मी तुम्हाला सांगते, मी माझं मूळ कधीही सोडणार नाही. मी कितीही मोठी झाले ना तरी माझं घर, माझा मुलगा, माझा संसार कधीही सोडणार नाही. और किती बोलतीये ही. गॅरी, मला बोर होतंय, प्लीज मी जाते इथून. ए थांब का गिरशाणे. मला ना तुझ्याशी बोलायचं. प्लीज. मला तुझ्याशी बोलायचं. मी काय केलं? माझ्याशी काय बोलायचंय? तू काय करणार? चार पैशांसाठी कुणाच्याही गळ्यात पडणाऱ्या पोरी तुम्ही. तुम्हाला आयतं बसून खायची सवय झाली. राधिका, ज्यांना हातपाय नसतात ना, ती माणसं सुद्धा काम करतात, कष्ट करतात आणि पैसे कमवतात. शन्यात तू ना ऐदी झालीयस, दुसऱ्याच्या जीवावरती मजा मारणार. गॅरी, तू सांग ना यारीला, आणि तुला कळत नाहीये काय बोलतीये ते. नाही, तुला कळणार नाही, कारण तेवढी अक्कलही नाहीये तुला. नाही, बघ ना स्वतःच्या आयुष्याचं काय करून ठेवलंय. मला बिंडोक म्हणत होतीस ना, पण शन्या खरी बिंडोक तू आहेस. तू तुझं आयुष्य निरर्थकपणे वाया घालवते. खरं सांगू, तुझा राग येत नाही, हसायला येतं, कीव येते तुझी. तुला समजत नाहीये तू काय करू शकतेस आणि आता काय करून राहील ते. अगं तुझं हे वय आहे काहीतरी चांगलं करून दाखवण्याचं, काहीतरी. जाऊ दे, तुझ्या वयात ही संधी जर मला मिळाली असती ना, या संधीचं सोनं करून दाखवलं असतं. जाऊ दे,
मी आज तुझे आभार मानायला आले, कारण तुझ्याकडे पाहिलं ना का मला कळतं की मी खूप बरी आहे, निदान माझ्यात स्वाभिमान तरी आहे. तुझ्यासारखं खायला फार आणि शॉपिंगला भार तरी नाहीये. गिफ्ट आवडतात ना तुला? हा, शन्या, माझ्या ऑफिसचं आज उद्घाटन होऊन राहिलं. त्या निमित्ताने माझ्याकडून तुला हे गिफ्ट. माझ्यासाठी? हा, वोट ऑफ थँक्स. कारण शन्या, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस ना तर मला हा दिवस दिसलाच नसता. घे. आणि मिस्टर गुरुनाथ सुभेदार, आज तुम्ही मला ज्या रूपात पाहताय ना ते शेवटच. आता मी यापुढे तुम्हाला अशी दिसणार नाही, कारण मी बदलली, अंतर्बाह्य. इथून पुढे राधिकाचं बदललेलं रूप तुम्हाला दिसेल. माझं वाईट व्हावं म्हणून आतापर्यंत तुम्ही खूप प्रयत्न केलेत ना, पण आता वाईट वेळ ही तुमच्यावर येणार आहे. आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आज माझ्या ऑफिसचं उद्घाटन आहे, पण मला खरा आनंद तेव्हाच होईल ज्या दिवशी तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये टेबल पुसत असाल. आणि ती वेळ लवकरच येईल, लक्षात ठेवा. कॅरियात बॉम्ब नसेल ना? टपशना आहे. तू मला कशाला ओरडतोयस? ती एवढी बडबड करून गेली, तिला बोल ना. हे धर, मला उघडायचं आहे. बघ अगं तू सदा पाठीशी सर्वदा. आज माझं एवढे दिवस उराशी बाळगलेलं स्वप्न पुरं होऊन राहिलं. राधिका मसाल्याचं मोठं ऑफिस झालंय या बिझनेस चेंबर मध्ये. खूप मोठी झेप घेतली राधिका मसाल्याने. आता मागे वळून पाहायचं नाही. खूप कष्ट करायचे, खूप मेहनत घ्यायची आणि राधिका मसाल्याचं नाव मोठं करायचं.